Yes, am I audible? Audible आहे. Can we continue? Can we continue? Yes, माझं वेळेकडे लक्ष नव्हतं. आफ्टर 40 मिनिट्स मीटिंग एंड होत आहे आणि ते फार चांगलं आहे बरं का. आफ्टर 40 मिनिट्स मीटिंग जे एंड होत आहे ना, ते ह्युमन स्टडीज जे केलेले आहेत, आय थिंक कुठल्या तरी युनिव्हर्सिटीने केलेलं आहे. 40 मिनिट्स तुमचं कॉन्सन्ट्रेशन फार चांगलं असतंय. त्यानंतर मिनिमम 2 मिनिट्सचा ब्रेक पाहिजे तुम्हाला, कारण तुमचं ब्रेन इफिशियंटली वर्क करत नसतंय आफ्टर 40 मिनिट्स. ओके, त्यामुळे तुमचे लेक्चर स्कूलमध्ये पण आय थिंक 40 और 50 मिनिट्सचे असत होते. येस, आता आपण कंटिन्यू करू. आपण कुठं होतो? सुबोध ट्रेडर्स. सुबोध ट्रेडर्सचं कशाचा बिझनेस आहे? टीव्हीचं शोरूम आहे, तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर. अनफॉर्च्युनेटली मला सांगा, इथं आग लागू शकत नाही का हो? फायर. अनफॉर्च्युनेटली कोण लावत नसतंय, बट अनफॉर्च्युनेटली आग लागू शकते का नाही? हा सर, लागू शकते ना सर. काही होऊ शकतं, आग लागू शकणार आहे. मग त्याच्यामुळे लॉस होणार आहे. लॉस बाय फायर. सर मला आठवत आहे, नॉमिनल अकाउंट आहे लॉस बाय फायर. मला ते सांगायचं नाही, ऐका ना हो. आता हे लॉस होत आहे, मग करोड्स ऑफ रुपीजचं माझं इथं बिझनेसमध्ये म्हणजे त्या शोरूम मध्ये टीव्हीज आहेत, लॅक्स ऑफ रुपीजचे टीव्हीज आहेत. मग एवढं सगळं मी लॉस बिअर करू शकत नाही ना हो. आग लागली ठीक आहे, अनफॉर्च्युनेटली लागलेली ठीक आहे, बट मी परत बिझनेस सेटअप कसं करायचं? हे लॉस फायरने झाल्यानंतर पूर्ण कोलॅप्स होणार ना बिझनेस. यासाठी आपण आधीच काय करतो, इन्शुरन्स कंपनीकडून, विमा कंपनी म्हणतात त्याला, विमा म्हणतात, इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे आपण इन्शुरन्स प्रीमियम भरतो, फायर इन्शुरन्स प्रीमियम. व्हॉट? फायर इन्शुरन्स प्रीमियम मीन्स जर तुम्ही ते भरत असेल तर काय होणार आहे सांगू का? इन्शुरन्स प्रीमियम जर तुम्ही भरत असेल तर समजा चुकून आग लागली, लॉस बाय फायर, तुमचं लॉस झालं 15 लॅक्सचं, तर इन्शुरन्स कंपनी सगळं चेक करून तुमचे डॉक्युमेंट्स, त्या आग लागल्याचं किती नुकसान झालंय, लॉस किती झालंय, बघून तुम्हाला हे अमाऊंट रिएम्बर्स करतात. ते कळतंय का हो? तुम्ही इयरली भरायचं, इयरली और काही जागी मंथली पण असतं, क्वार्टरली पण असतं. समजा इयरली तुम्ही भरता इन्शुरन्स प्रीमियम, विमा हफ्ते 950. मग जेव्हा पण आग लागणार, फायर होणार, लॉस बाय फायर, तेव्हा इन्शुरन्स कंपनी काय करणार, तुम्हाला जेवढं लॉस झालंय तेवढं देणार. एवढं बेसिक आयडिया तुमच्या डोक्यात असू दे. ओके, त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन असतात प्रॅक्टिकल मध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. बट इन्शुरन्स प्रीमियम काय असतं कळालं का तुम्हाला? म्हणजे अगेन्स्ट फायर तुम्ही इन्शुरन्स घेता. हे एकच इन्शुरन्स नसते, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम वगैरे भरपूर काही असतंय, मी त्याच्यामध्ये जाणार नाही. बसेसचा पण इन्शुरन्स असतंय ना? हा असतंय ना हो. तुमच्या बाईकचं इन्शुरन्स आहे, तुम्हाला माहित नाहीये. घरी बाईक आहे का हो सगळ्यांच्या? टू व्हीलर, ऍक्टिवा किंवा होंडा शाईन, हिरोची बाईक असं आहे, असेल ना कुठली तरी बाईक, ज्युपिटर. कुठली बाईक आहे सांगा तुमच्याकडं? कुठली बाईक आहे? यामाहाची बाईक आहे, टीव्हीएस ची बाईक आहे, शाईन म्हणतात एक जण. तुम्हाला माहित नाहीये? टीव्हीएस ची आहे, ऍक्टिवा आहे, होंडा आहे, व्हेरी गुड. तुम्हाला माहित नाहीये, बट तुमच्या सगळ्या बाईकचं, घरी जे पण बाईक आहे ना, त्यांचं सगळ्यांचं इन्शुरन्स प्रीमियम भरलेले आहेत पप्पा. भरपूर जणांकडे ऍक्टिवा आहे.
सगळ्या बाईक्सचं तुमच्या 2 बाईक्स असतील 3 बाईक्स असतील सगळ्यांचं व्हेकल इन्शुरन्स प्रीमियम भरलेलं आहे. इयरली असतंय ते. विचारा आज सगळ्यांनी आज तुमच्यासाठी होमवर्क काय तुमच्यासाठी होमवर्क आहे तुम्ही पप्पांना पॅरेंट्सला विचारायचं पप्पा आपल्याकडे ऍक्टिव्हा आहे तुम्ही व्हेकल इन्शुरन्स प्रीमियम भरलात का आमचे सर विचारलेत म्हणा वाटल्यास जमलं तर काय करा ते इन्शुरन्सचं जे भरलेलं असतं ना त्याचं पॉलिसी असतं इन्शुरन्स पॉलिसी म्हणून ते रीड करा तुम्ही विचारा पप्पांना कुठं आहे म्हणून जर त्यांना त्रास होत असेल तर त्यांनी दाखवत नाही म्हणलं तर ठीक आहे म्हणा बट फक्त विचारा एकदा तुम्ही भरलात का पप्पा इन्शुरन्स प्रीमियम भरता का तुम्ही ऍक्टिव्हाचा विचारा स्पेसिफिकली ओके लाईफ इन्शुरन्स प्रीमियम काही जण भरतात काही जण भरत नाहीत किंवा फायर इन्शुरन्स फक्त बिझनेस साठी वगैरे असतंय ते स्पेसिफिक विचारू नका बट बाईक असेल तर बाईकचं इन्शुरन्स तुम्ही विचारा कारण कंपल्सरी आहे ते कंपल्सरी आहे ओके का कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये मी जात नाही पण मी उद्या विचारणार आहे मी सगळ्यांना विचारणार आहे ज्यांनी ज्यांनी बाईकचं नाव सांगितलेत ऑलमोस्ट सगळेजण सांगितलेत सगळ्यांच्या घरी बाईक आहे मी विचारणार आहे इन्शुरन्स प्रीमियम किती जण भरलेले आहेत मला इन्शुरन्स कंपनीचं नाव पण पाहिजे मग नेम ऑफ द इन्शुरन्स कंपनी कोणाला भरलात तुम्ही ओके आता आपण तिथं जायचं नाहीये आता आपण परत येऊ ट्रान्झॅक्शन कडे असं मी जनरल नॉलेज पण मध्ये मध्ये देत असतो एवढं नॉलेज हे जनरल मध्ये गेला अकाउंटन्सी रिलेटेड थोडं सांगितलं ऍक्च्युली मी फायर इन्शुरन्स प्रीमियम एवढं सांगायचं होतं मला मी ते ऍक्टिव्हाचा इन्शुरन्स पर्यंत गेलो म्हणजे फार लांब गेलो आपण आता या अकाउंट मध्ये परत पेड इन्शुरन्स प्रीमियम ₹950 पेड इन्शुरन्स प्रीमियम ₹950 मीन्स तुम्ही ₹950 पे केलात मीन्स कॅश पे केलात फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट का पे केला तो सर इन्शुरन्स प्रीमियम द्यायचं होतं सेकंड अकाउंट इज इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट second account is insurance premium account first account is cash account second account is insurance premium account now cash account is which account personal real or nominal सर हे काय विचारता सर तुम्ही सारखं सारखं कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट सर तुम्हाला आठवण राहत नाही का सर नाही मी फार विसरतो प्लीज मला आठवण करून द्यायचं तुम्ही फार वेळा मी ब्लँक होतो मला काहीच आठवण येत नाही अकाउंट म्हणजे काय तेच विसरतो मी कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट देन इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट यस सगळ्यांनी ट्राय करायचं आता व्हेरी गुड हर्षवर्धन इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट पर्सनल रिअल नॉमिनल भाग्यश्री परत एकदा ट्राय करा पुष्कर व्हेरी गुड अनिकेत परत एकदा ट्राय करा गोपाल प्रताप व्हेरी गुड रोहित व्हेरी गुड सगळ्यांनी ट्राय करायचं हरीश हर्ष व्हेरी गुड हर्ष परत एकदा ट्राय करा व्हेरी गुड अनिकेत इन्शुरन्स तुम्ही प्रीमियम भरलात इन्शुरन्स प्रीमियम तुम्ही भरलात विमा हप्ता म्हणतो आपण याला मराठीमध्ये पण इन्शुरन्स प्रीमियम म्हणूनच लक्षात ठेवा तुम्ही प्लीज इन्शुरन्स प्रीमियम तुम्ही भरलात म्हणजे बिझनेस साठी खर्च आहे ना एक्सपेन्स आहे ₹950 ₹950 हे एक्सपेन्स आहे खर्च आहे व्यक्ती पर्सन असेल तर आपण शक्यतो पर्सनल अकाउंट घेतो त्याच्यामध्ये बाकी पण येत आहे बँक म्हणा किंवा कंपनीज फर्म्स एक्सेट्रा ओके वस्तू थिंग्स प्रॉपर्टी असेल तर आपण रिअल अकाउंट म्हणतो एक्सपेन्सेस लॉसेस इन्कम्स अँड गेन्स आपण काय म्हणतो नॉमिनल अकाउंट खर्च नुकसान उत्पन्न नफा इन्शुरन्स प्रीमियम हे खर्च आहे एक्सपेन्स आहे त्यामुळे आपण काय म्हणणार आहे नॉमिनल अकाउंटच्या लिस्टमध्ये आहे तुम्ही जाऊन चेक करा सर आमच्याकडे नाहीये मग लिहायचंय ज्यांनी पण लिहिलेले नाहीयेत मला सांगायचं आहे का नाही तुमच्या लिस्टमध्ये नॉमिनल अकाउंटच्या लिस्टमध्ये आहे का नाही लास्ट पेजवर इन्शुरन्स प्रीमियम आहे का नाही येस और नो नसेल तर प्लीज ऍड करा आहे म्हणतायत येस म्हणतायत व्हेरी गुड ज्यांनी इन्शुरन्स प्रीमियम नॉमिनल अकाउंट मध्ये लिहिलेलं नाहीये त्यांनी प्लीज ऍड करायचंय नॉमिनल अकाउंटच्या लिस्टमध्ये सर कुठे आहे असं 3 कॉलम्स केला होता बघा तुम्ही इथं लास्ट कॉलम नॉमिनलचं होतं पर्सनल रिअल नॉमिनल असं लास्ट पेजवर आहे तुमच्या ओके यस फॉर डेबिट और क्रेडिट you must know rule of real account
येस, कॅश अकाउंट चालू आहे. रिअल अकाउंट असल्यामुळे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे येत आहे त्याला डेबिट, जे जात आहे त्याला क्रेडिट. आता बघा कॅश येत आहे का जात आहे बघा बिझनेसमध्ये. पेड इन्शुरन्स प्रीमियम ₹950, म्हणजे तुम्ही काय केलात, ₹950 दिलात, पेमेंट केलात. बिझनेस मधून कॅश जाणार आहे. कॅश गोज आउट मीन्स क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश अकाउंटला क्रेडिट, कॅश अकाउंटला काय द्यायचं आहे, क्रेडिट. Now important, insurance premium account is nominal account. For debit or credit, you must know rule of nominal account. Debit all expenses and losses, credit all incomes and gains. खर्च किंवा नुकसान असेल तर डेबिट, उत्पन्न किंवा नफा असेल तर क्रेडिट. विचार करून सांगा मला, बिझनेस साठी तुमचं इन्शुरन्स प्रीमियम हे एक्सपेन्स आहे का इन्कम आहे? सर एक्सपेन्स आहे सर, मी ₹950 पे केलो सर इथं, मग माझ्यासाठी एक्सपेन्स आहे ना सर, माझ्या बिझनेस साठी एक्सपेन्स खर्च आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. इन्शुरन्स प्रीमियम अकाउंटला डेबिट, इन्शुरन्स प्रीमियम अकाउंटला डेबिट. येस, प्लीज राईट डाऊन, प्लीज राईट डाऊन आन्सर ऑफ सिरियल नंबर 11, सॉरी 16, not 11. Please write down answer of serial number 16. Paid insurance premium ₹950. Please use rupees sign like this, not RS. रुपीज साइन तुम्ही हे यूज करा, जे स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला आता, दिस वन. येस. आता काही जण जर जास्त डोकं लावतात, मी सांगतो ना, जास्त डोकं नाही म्हणजे नॉर्मल आहे, सगळ्यांनाच तसं वाटत असेल, सगळ्यांनाच तसं वाटत असेल, जास्त डोकं लावतात असं म्हणणार नाही मी, सगळ्यांनाच तसं वाटत असेल. सर नेहमी बघा सर, एक डेबिट असतंय आणि क्रेडिट असतंय, एक डेबिट असतं आणि एक क्रेडिट असतंय सर. हे बघा सर, सगळे ट्रान्झॅक्शन बघा तुम्ही सर, तुम्ही ऑब्झर्वेशन तुमचं कमी आहे सर. हे बघा सर, एक डेबिट असतं तर दुसरं क्रेडिट आहे सर. तुम्हाला पण असं वाटतंय का हो? तुम्हाला पण असं वाटतंय का? असं वाटतंय का नाही हो? तुम्ही बघा ना, सगळे ट्रान्झॅक्शन बघा, असं कधी चाललं नाही. दोन डेबिट असं आलं का बघा बरं, कधी चालेल नाहीये. फॉर एव्हरी डेबिट देर इज क्रेडिट और देर इज एन इक्वल क्रेडिट असं म्हणतात. ओके, बट असं लर्न करायचं नाही. ज्यांनी हे लर्न करणार आहे त्याचं पुढं अवघड होणार आहे, कारण नंतर पुढं काय होणार आहे माहिती का, 3 अकाउंट्स येणार आहेत. 3 अकाउंट्स, सिंगल ट्रान्झॅक्शन मध्ये 3 अकाउंट्स, सिंगल ट्रान्झॅक्शन मध्ये 3 अकाउंट्स म्हणजे डेबिट क्रेडिट तर 2 झाले सर. मग अजून एक काय असणार, डेबिट किंवा क्रेडिटच असते ते पण. मग तेव्हा अवघड होत आहे. असं लर्न करायचं नाही, एक डेबिट म्हणजे सेकंड क्रेडिट असतंय, क्रेडिट म्हणजे सेकंड डेबिट असतंय. प्लीज डू नॉट लर्न, प्रॉब्लेम येणार आहे. फक्त एक तुम्हाला ऑब्झर्वेशन वाटलं असेल, तुम्ही लर्न करायला स्टार्ट केलात तर ते थांबवा, असं मला तुम्हाला सांगायचंय. ओके, प्लीज डू नॉट लर्न. जर तुम्हाला कोण सांगितलेलं असेल ते लर्न करा तर कम्प्लिटली रॉंग आहे, एवढं मला सांगायचंय. ओके, सिंगल ट्रान्झॅक्शनचे 3 एलिमेंट्स पण बघणार आहे आपण, 3 अकाउंट्स. आता ओनली 2 अकाउंट्स बेसिक्स आहे, 3 अकाउंट्स पण आहेत, ते मी कधी घेणार आहे नंतर. ओके, हळूहळू आपण लेवल अप करणार आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत कळालेलं आहे. मला पुढचं ट्रान्झॅक्शन घ्यायचं होतं, बट टाइम लिमिट मुळे आज जमणार नाही. आजच्यासाठी आपण इथंच थांबायचं का हो? आजच्यासाठी आपण इथंच थांबायचं का? येस, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इम्पॉर्टंट आहे, फार इम्पॉर्टंट आहे. उद्या लेट जॉईन होऊ नका. हे बघा, हे फार इम्पॉर्टंट आहे. गणेश बिझनेस न्यू स्टार्ट करतोय, न्यू बिझनेस स्टार्ट करणार आहे गणेश, फार इम्पॉर्टंट आहे ते.
ओके. सो उद्या शार्प 5 ला आपण घेणार आहे. व्हेरी गुड. आपण उद्या काय करणार आहे? व्हेरी गुड हर्षवर्धन. उद्या चेक करायचंय. हे बघा, तुमचे कोण फ्रेंड्स असतील त्यांना जॉईन करायचं असेल तर हे नंबर त्यांना शेअर करायचा. 8668311424 हे नंबर तुम्ही शेअर करायचंय आणि किंवा त्यांना व्हॉट्सअप करायला सांगा, मी त्यांना ग्रुपमध्ये ऍड करतो. ओके. कोण फ्रेंड्स असतील कॉमर्स घेणार असतील तर त्यांना ते नंबर तुम्ही शेअर करू शकता. येस. सगळेजण बाय करायचं होतं. येस, बाय करू शकता. येस, बाय बाय अँड थँक्यू. उद्या शार्प 5 ला 5 PM आपण मीटिंग एंड करतोय. बाय बाय अँड थँक्यू.